हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी फॅमिली इन जर्मनी व्लॉग्स. तर आज जाणार आहोत आपण डोंगरावरून पाहणार आहोत आपलं गाव. डोंगरावरून आपलं गाव कसं दिसते ते पाहण्यासाठी आपल्याला तिथे जायचं आहे. काल मला आजी भेटल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की मी त्यांना विचारलं इथं फिरण्यासाठी आजूबाजूला काय काय आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. कारण इथं आपण किती 5-6 महिने झाले इथं येऊन आपण, तर त्यामुळं आजूबाजूला तेवढं जास्त काही मी एक्सप्लोर केलं नाही. त्यामुळं आजीला विचारलं होतं की तिथं आजूबाजूला काय काय आहे म्हणून. तर त्या बोलल्या होत्या की वर इथं एक डोंगर आहे, त्या डोंगरावरून हे गाव खूप छान दिसते म्हणून. आणि तिथं वर बऱ्याचशा गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. पण काय गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ते तर आजींनी काही सांगितलं नाही. तर मला वाटलं की मी स्वतःच वर जावं आणि पाहायला पाहिजे की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला पाहिजेत. आपल्या आजूबाजूला काय काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे आपण डोंगरावर जायला पाहिजे आणि तिथून पाहायला पाहिजे की आपलं गाव कसं दिसते आणि कोणकोणत्या गोष्टी आहेत वर. तर चला निघूया आपण. लेट्स गो. वरून आपलं गाव पाहण्याची मला खूप उत्सुकता होती, त्यामुळे मी रनिंग करत करतच वर आलो. वर आल्यानंतर फार दमून गेलो आणि मग हा नजारा पाहिला. वरून किती सुंदर दिसते हे गाव, किती छान वाटत आहे वरून, खूपच सुंदर. आणि इथून दूर दूरची गावे सुद्धा दिसत आहेत. पूर्ण हिरवळ आहे, पूर्ण डोंगरावर पूर्ण हिरवळ आहे. ते पाहिल्यानंतर मी इथून निघलो. फार दमलेला होतो, त्यामुळे मी चालत चालतच पुढे आलो. इथे मला एक खूप मोठं सफरचंदाचं झाड दिसलं आहे आणि त्याला खूप सफरचंद लागलेली आहेत. म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता. मी पुन्हा एकदा वरून बघितलं तर मग खरंच खूपच मोठं हे झाड होता आणि त्याला खूप सफरचंद लागले होते. आणि त्याच्या खाली ह्या मेंढ्या, हे बोकडं, म्हणजे इथलची जी फिलिंग होती एकदम एकदम गावाची फिलिंग. कसा आवाज येतो, जसं काही मी कोणत्या तरी खेड्यात आहे आणि मेंढ्यांचा आवाज, किंवा जेव्हा खेड्यात असल्यावर कसं थोडा आवाज येतो ना शेळ्यांचा, मेंढ्याचा, गाईंचा, तसं वाटत होतं. आणि मी जेव्हा शूट करत होतो, हा व्हिडिओ घेत होतो, त्यावेळेस ते मेंढ्या माझ्याकडे येत होत्या. मला वाटत होतं की ते मला पाहूनच माझ्याकडे येतात की काय, पण तसं नाही, ते त्यांना चारा खायचा होता, त्यामुळे ते पुढे पुढे येत होतं. पण तरी मला भीती वाटतच होती की या कुंपणाच्या बाहेर येऊ नये म्हणून, त्यामुळे मी थोडासा मागे मागेच जात होतो. जर ती मेंढी बाहेर आली तर माझ्यावर नाव येऊ नये की माझ्यामुळे ती मेंढी बाहेर आली म्हणून. आणि मी वरून असं एक दूर पाहत होतो, तिथे एकदम दूर एक मेंढी आहे, ती पण म्हणजे इकडं पाहत होती. तिला पण इकडे यायचं होतं कदाचित. पण मी इथून नंतर पुढे निघालो. पुढे मला आणखी एक्सप्लोर करायचं होतं की अजून काय काय आहे इथे. एवढं छान वाटत होतं ना, चिमण्यांचा आवाज, पुन्हा या मेंढ्यांचा तर होताच आवाज, आणि एवढी शांतता. आणि मग एका ठिकाणी मी थांबलो आणि तिथून पण म्हणजे असं गाव दिसत होतं. सीन होता या गावाचा, एवढं छान दिसत होतं ना.
खूपच छान. इकडे एक नजर मारली तर वाव, एकदम हिरवळ. इकडून या साईडला सुद्धा एकदम हिरवळ. हिरवळ पाहून म्हणजे मी एकदम आनंदी झालो. विमानाचा आवाज आकाशातून जाताना वर पाहत होतो, कुठं आहे तो विमान. तर तो पहा, तो झाडाच्या मागे गेला. आणि हा रस्ता एकदम मला म्हणजे गावाची आठवण येते. मधमाशी मध घेताना सूर्यफुलातून किती छान. आणि मग वर पाहिलं थोडंसं तर याच्या मागे भरपूर सफरचंदांची झाडे, आणि त्याला खूप काही सफरचंद लागलेले आहे. हे म्हणजे एक बाग होती. ही पूर्ण एक सफरचंदाची बाग आहे. किती सफरचंद लागले त्यांना, खूप. हे एवढंसं छोटंसं झाड आणि याला एवढे जास्त सफरचंद. आणि या प्रत्येक झाडांना एक लेबल लावलेलं होतं. हे अशा प्रकारचं लेबल, हे अशा प्रकारचं सर्टिफिकेट म्हणजे ही जी झाडे आहेत विदाऊट केमिकल वाढवलेली आहेत. या झाडांना केमिकल वापरलेलं नाही, त्यामुळे हे सर्टिफिकेट तिथं लावलेलं आहे. पुढे चालून मला असं एक दृश्य दिसलं जिथं की हे झाड खाली पडलेलं आहे. कदाचित वादळ वाऱ्यामुळे खाली पडलं असेल. मग तिथून मी अजून पुढे गेलो. पुढे अजून मला एक्सप्लोअर करायचं होतं, आणखी पुढे काय आहे. पण ह्यावेळी माझे पाय दुखत होते. मी खूप पुढे आलो होतो, तरी पण मी पुढे जातच होतो. तर आजच्या पुरतं एवढंच. तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.